गणपती बाप्पा. आम्हाला चप्पल घालायची पण चप्पल घालत येत नाही. आज सोडलं डायरेक्ट पाण्यात डायरेक्ट. सगळ्यात डेंजर आणि सगळ्यात खतरनाक राईड आणि ऍडव्हेंचर करते राईड. वाव व्ह्यू बघा मित्रांनो. तुम्हाला कळलं का? गुड मॉर्निंग मित्रांनो, कोकण सिरीजच्या तिसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत करतो. मी तुमचा होस्ट तुषार हराळे. तर रात्री आम्ही गणपतीपुळेला आलो होतो. रत्नागिरीवरनं आम्ही आलो. तर आता सध्या वाजलेत सकाळचे 6. तर आम्ही सकाळी आता 6 वाजता गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालोय. तर रात्री आम्ही हा बघा, आम्ही जो आता पार्टी दिसतोय सागर उपाय, तिथे आम्ही रात्री स्टे केला होता. तर रात्री कसं खूप लेट झाला होता आम्हाला, जवळजवळ 8 वाजले होते. त्यामुळे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायला जमलं नाही. तर आम्ही एवढं थकलो होतो की रात्री आलो, जेवलो आणि डायरेक्टली जाऊन झोपून गेलो. त्यामुळे ब्लॉग करायला जमलं नाही. तर मी तुम्हाला आपला जो आम्ही स्टे केला होता तो तुम्हाला रूम दाखवतो. व्हेरी चीपमध्ये आहे, कारण की आम्ही असं ठरवलं होतं की कमी खर्चातच करूया, कारण की आम्हाला फक्त रात्री झोपायचं होतं आणि सकाळी आंघोळ करून फक्त निघायचं होतं. त्यामुळे तुम्हाला रूम दाखवतो मी कसं आहे. हा बघा, बाकी सगळं इग्नोर करा, कपडे वगैरे सगळा पसारा इग्नोर. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पोरं एक रूममध्ये राहतात तर सगळा पसारा इकडे तिकडे पडलेला असतो. हा बघा, दोघं सध्या आवरतात गणपतीच्या दर्शनासाठी. गणपती बाप्पा. हा बघा, रूम तसा ओके आहे, बेड वगैरे ओके होता आणि इथे साईडला वॉशरूम आहे, कॉमन वॉशरूम आहे फक्त. हे बघा, 2 टॉयलेट 2 बाथरूम आहेत. सकाळी 5 वाजताच आम्हाला गरम पाणी दिले होते यांनी. थंडी अशी एवढी नाही आहे, नॉर्मल थंडी आहे, पण म्हणजे तरी पण आमचं नॅक पॅक झालं आहे त्या चौघांचं सुद्धा. तर चला आता आम्ही तुम्हाला रूम पण दाखवल्या. चला आता आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघूया आणि दर्शन चालता चालता आपण बोलूया. चला. तर आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. रात्री आम्ही जिथे स्टे केला होता तो जास्त लांब नाही आहे, जवळजवळ मंदिरापासून 500 ते 600 मीटरवरतीच आहे. तर दिसते तुम्हाला पाठीमागे हॉटेल आस्वाद म्हणून आहे तिथे, जिथे आम्ही रूम घेतला होता त्यांचंच हॉटेल प्युअर आणि व्हेज आणि नॉनव्हेज हॉटेल आहे. तर तुम्ही रूम तर बघितली, तर तो तुम्हाला जर समजा चीपमध्ये तुम्हाला जर स्टे करायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता डायरेक्ट हॉटेल आस्वादला इथे. तर त्यांना येऊन भेटा आणि तुम्हाला 500 मध्ये तुम्हाला इथे रूम भेटून जाईल. तर आता रात्री जेवणाचं म्हणलात तर जेवणासाठी इथे खूप ऑप्शन्स आहेत. तुम्हाला खूप हॉटेल्स आहेत तिथे तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण मिळेल. व्ह्यू बघा मित्रांनो. जास्त करून इथे मी एक नोटीस केलं आहे, मी इथे वडाची झाडं भरपूर आहेत. वडाची झाडं, नारळाची झाडं. नारळाची झाडं तर ऑब्व्हियसली असणारच आहेत, कारण की कोकण आहे. नारळाच्या झाडांशिवाय कोकणामध्ये मजाच नाही आहे, पण वडाची झाडं पण भरपूर आहेत इथे. गाईज, आपण गणपतीपुळेकडे म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना जो रस्ता दिसतोय खूप सुंदर रस्ता आहे. दोन्ही साईडला तुम्हाला हॉटेलची सुविधा उपलब्ध आहे. चाय वगैरे आता पाठीमागे चाय वगैरे पण उपलब्ध आहे. त्यावेळी मस्ती करता. चप्पल तर बघ. कौलारू वगैरे कोकणची खरी शान कौलारू वगैरे. डायरेक्ट जर गाडी येत असाल तर इथं तुम्हाला पे पार्कची पण सुविधा दिलेली आहे. हे बघ, इथं पे पार्कची पण सुविधा, 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही तुम्ही इथे पार्क करू शकता. तर गणपतीपुळे येण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट ST सुद्धा आहे रत्नागिरीवरनं. आणि जर मुंबईवरनं येणार असेल तर तुम्हाला मेन टेन्शन रत्नागिरीचं आहे. तर रत्नागिरीला उतरूनच तुम्हाला रत्नागिरीवरनं तुम्हाला इथे यायचं आहे. रत्नागिरीवरनं तुम्हाला जर 1-1 तासाला गणपतीपुळेला यायला ST आहे. काय पाहिजे तुम्हाला? बिस्किट पाहिजे का? बिस्किट पाहिजे? बिस्किट. तर बाप्पाच्या दर्शनाला जाताना मेन एंट्रन्सला दादाचा टी स्टॉल आहे. तर तुम्ही नक्की ह्या टी स्टॉलला व्हिजिट करा आणि चाय प्या, कारण की दादाने खूप चांगला चाय बनवला, वेलची वगैरे टाकून बनवला दादाने. जसं मी बोललो सगळ्यांचे नाक पॅक झालेत, सगळे सुरसुर करतात. सुरसुर करतात पण दाखवत नाही. दाखव. वाव व्ह्यू बघा मित्रांनो.
समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इथे चप्पल स्टँड आहे. इथे चप्पल ठेवून आपल्याला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं. काढा रे चप्पल. गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाताना नेहमी सारखीच पॉझिटिव्ह एनर्जी आणि मोटिवेशन अंगामध्ये येत होतं. जाण्याच्या आधी कॅमेरा आणि मोबाईल बंद ठेवा असं लिहिलंय, तर आपण आता शूटिंग बंद करतोय. तर दर्शन घेऊन आपण बाहेर भेटूया. पहिला आपण दर्शन घेऊया गणपती बाप्पाचे. दर्शन करून झाले, खूप छान वाटलं बाप्पाचं दर्शन करून. एवढं मनाला शांती भेटते बाप्पाचं दर्शन करून झाल्यावरती. असं वाटतं सगळ्या मनातल्या आपल्या इच्छा आकांक्षा बाप्पाला सांगाव्या आणि बाप्पा पूर्ण करेल. पण बाप्पाची जी मूर्ती आहे ती खूप छान आहे आणि बघण्यासारखी पण आहे. तर तुम्ही नक्की गणपतीपुळेला टाईम काढून या आणि बाप्पाचे दर्शन घ्या. चला आता आपण मंदिराचा सिनेमॅटिक व्ह्यू, मंदिराचा व्ह्यू घेऊया. कारण मंदिर एवढं छान आहे, तर आपण मंदिर पण जेवढं आता कव्हर करता येईल तेवढं कव्हर करूया. तर गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याची एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावच्या उत्तरेच्या बाजूला. हिंदुस्थानाच्या पश्चिम भागात मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे त्यालगतचे गाव असून सकल देवतांमध्ये आराध्य दैवत अशी ही श्री मंगलमूर्ती तिने आपल्या निवासाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्र किनारी निवास केला. समुद्राकडे पुळणीचे म्हणजे वाळूचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे गावाला गणपतीपुळे म्हटले जाऊ लागले. तसेच गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिम द्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात सुमारे 1600च्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन सुद्धा होते असे मानले जाते. मंदिरावरती कोरीकाम सुद्धा खूप भारी केलेलं आहे, त्यामुळे मंदिर बघताना सुद्धा एवढं भारी वाटतं. त्यामुळे नक्की तुम्ही गणपतीपुळेला या आणि दर्शन घ्या. गणपती बाप्पा. मागे आपला सी व्ह्यू आहे बघा, मंदिराच्या समोरच. आपण आता मंदिराच्या इथे उभा आहे कंपाऊंड मध्ये आणि पाठीमागे सी व्ह्यू. सकाळ सकाळी 6 वाजता येण्याचा फायदा झाला, कारण की काहीच गर्दी नाहीये आणि प्रॉपर असं मनसोक्त दर्शन झालंय बाप्पाचं. आणि असं बघायला गेलं तर चारी बाजूनी असं डोंगर आहे आणि डोंगराच्या मधोमध आपलं बाप्पाचं मंदिर वसलेलं आहे. इथून आम्ही फोटोशूट वगैरे आणि व्हिडिओ वगैरे काढून आम्ही आता निघालोय बीचवरती. तर थोडं आता बीचवरती एन्जॉय करूया. तर तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू कसे वाटले, इन्फॉर्मेशन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता बीचवर जाऊया आणि बीचवर जाऊन एन्जॉय करूया. गणपतीपुळे जर तुम्ही आलात आणि जर तुम्हाला स्टे करायचा असेल तर भक्तिनिवास सुद्धा एक ऑप्शन आहे. तर एक इन्फॉर्मेशन दिलं डॉमेट्रीमध्ये 50 रुपये हे तुमच्या कामाची आहे. जर तुम्हाला वाटलं जर भक्तिनिवासमध्ये स्टे करायचे आहेत, कारण की बाहेर जर तुम्हाला रूम घ्यायचे नसतील तर हे तुम्ही तिथे स्टे करू शकता. हे बघा भक्तनिवासचा बिल्डिंगचा एक लेआउट तुम्हाला दिला इथे. खूप छान असा लेआउट आहे भक्तनिवासचा लेआउटचा. जर तुम्हाला प्रसाद वगैरे घरी घेऊन जायचं असेल तर लाडू प्रसाद 25 रुपयाला पाकिट येते, घेऊन जाऊ शकता तुम्ही. खूप चांगला लाडू आहे, आम्ही सुद्धा घेतलेत. आम्हाला चप्पल घालायचे पण चप्पल घालू देत नाही. बोलतात बिन चपलीचं चालू. यांनी शूज घातले म्हणून आम्ही सँडल घातलेत. तर चावी अनिकेतकडे, तर चावी द्यायला तयारच नाहीये. चावी द्यायचं नाही बोलतो डायरेक्ट. चला जाऊ द्या आता बिन चपलीच करूया. दोघं मोठे हे दोघं लहान आहेत तरी पण ऐकत नाही. हा कोण मोठे? आम्ही दोघं मोठे, तुम्ही लहान. जाऊ द्या आता बिन चपलीचा बीचवर जाऊया आणि एन्जॉय करूया. वाव सुंदर असा बीच. सकाळ सकाळी बीचवर आल्यावर एवढे भारी वाटतं. वा व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू फक्त व्ह्यू बघा. यार नाश्ता करू यार, पहिला भूक लागली यार. इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग सोडून असे ब्लॉग का बनवतो? इन्फॉर्मेशन तर देणारच आहे मी सगळे. छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा कोकणमध्ये फिरताना खूप छान वाटतं हे असं बघून. खूप विचार करून आपले सोहम यांनी राईड करण्याचा डिसिजन घेतला.
भांडण झाले सागर आणि सोहम मध्ये दोघा दोघात करूया. पण सोहम बोलतो मला एकट्यालाच करायची राईड. एकट्याला 100 आहे, दोघांना 150 आहे. तुम्हाला लाईव्ह जॅकेट देणारच आहे, बुडत नाही. त्यामध्ये कसं माहितीये का, स्लीपर बोटीवर झोपायचं असतं. मालवणला मी केली होती राईड ती. आज सोडला डायरेक्ट पाण्याचा डायरेक्ट. सगळ्यात डेंजर आणि सगळ्यात खतरनाक राईड आहे आणि ऍडव्हेंचर करते राईड. जर तुम्हाला आपल्याला जर इथे यायचं असेल तर दादा सांगतील आपल्याला इथे पुण्याला भेटायचं. इथे येऊन सगळ्यांना भेटा. सगळं वॉटर स्पोर्ट चांगला राईड आहे, सगळं एन्जॉय राईड आहे. चालवला पाहिजे, चालवला पण देणार आहे, चालवला पैसे नाही घेत. पॅकेजमध्ये घेतलं तर डिस्काउंटपर्यंत होईल. सिंगल राईड करणार मग सिंगल राईडमध्ये जास्त पैसे लागतात. पॅकेजमध्ये कसं आहे, आम्ही डिस्काउंट करतोय आणि चालवलं पण पाहिजे. चालवलं एकट्या राईडमध्ये चालवलं पण हँडल तुम्हाला हातात येईल. पार्टी ड्रायव्हर असेल. सिंगल राईड कशी दादा इथे? सिंगल राईडला कसं आहे, सिंगल राईड 300 रुपये, डबल 500 रुपये. आणि सिंगल राईड 300 आणि डबल 500. मित्रांनो ओके दादा, अजून या. आणि जर तुम्हाला जर भेटायचं असेल, तुम्हाला इथे येऊन जर तुमच्यावर माझा इथं या, माझं कोणाला नाव सांगा, राजू नाव आहे माझं. इथं येऊन भेटा. मित्रांनो राजू नाव आहे दादाचं. जर तुम्हाला जर इथे येऊन रायडिंग करायचं असेल तर राजू दादांना नक्की भेट द्या. मित्रांनो जर तुम्हाला गणपतीपुळे बीचवरती जर तुम्हाला जेट स्की वगैरे बोट रायडिंग वगैरे करायचं असेल तर त्यांनी 900 मध्ये पॅकेज सांगितलं आहे. मी म्हणेल की गणपतीपुळेमध्ये स्वस्त आहे, कारण की मी मालवणला पण गेलो होतो लास्ट टाइम. मालवणला पण खूप महाग आहे. तर तुम्हाला करायचं असेल तर नक्की इथे करा. मित्रांनो आम्ही बीच कव्हर केलाय सगळा. आता चाललो नाश्त्याला. एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगायची की जर तुम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये जर बीचवरती येत असाल म्हणजे तर बीचचा टायमिंग आहे सकाळी 5 ते संध्याकाळी 9 वाजता हा बीच पूर्ण बंद होतो आणि मंदिर पण बंद होतं. त्यामुळे रात्री तुम्हाला इथे एंट्री मिळणार नाही मंदिरात आणि बीचवरती. म्हणजे आता सध्या आता आम्ही नोव्हेंबर आज 2 तारीख आहे. तर इथे पावसाचा सीझन चालू आहे, पाऊस तर येतोच आहे. त्यामुळे इथे रात्री 9 वाजले की पूर्णपणे बंद होतं. तर तुम्हाला रात्रीचं मंदिरात दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट येऊन तुम्ही स्टे करू शकता. सकाळी उठून लवकर दर्शन करू शकता आपल्या बाप्पाचे. चला डायरेक्ट नाश्ता करूया, कारण की खूप भूक लागली आहे. पहिला नाश्ता करूया, नाश्ता करताना बोलूया. चला. घेणार तर काय नाही, फुकटचा टाइमपास करतात. भूक लागली आहे कधीपासून सांगतो नाश्त्याला चलतच नाही आहे. कधीपासून थांबलोय भूक लागली. मला डोकं खराब व्हायला लागलं आता. बघ सागर, बघ काय घेणार नाही तरी पण बघणार. पैंजण बघायला लागलाय. तुम्हाला कळलं का पैंजण का बघतोय? पैंजण का बघतोय कळलं का तुम्हाला? काय बघतोय पैंजण? आम्ही काल एसटीने प्रवास करत होतो. तर आम्हाला कंडक्टरने आम्हाला विचारलं की सगळे मेल आहेत का, सगळे मेल आहेत का. आम्ही बोललो आम्ही 3घच मेल आहे, एक फिमेल आहे. म्हणजे फिमेलचं अर्धा तिकीट. गर्दी वाढायला लागली आता गणपतीपुळे बाप्पाचं दर्शन करायला. तर बरोबर आम्ही सकाळी लवकर आलो. तर दर्शन झालं, बीच कव्हर केला. बघा किती गर्दी वाढली आता. मंदिरात म्हणजे एंट्री गेटमधून बाहेर आलो. तर इथे एक फन फूड म्हणून हॉटेल आहे, प्युअर व्हेज. तिथे आम्ही नाश्ता करतो. तर आम्ही 2 मिसळ आणि एक कांदा पोहे मागितले, रस्सा पोहे. की एवढी भूक लागली आता कंट्रोल होत नाही आहे. आता खाऊन आपली क्वालिटी चेक करूया. रस्सा. तर मित्रांनो हा रस्सा पोहे ट्राय करतोय, बघूया त्याला कसा आवडतोय की नाही आवडतोय. ठीक आहे, प्राईसच्या हिशोबाने वर्थ इट आहे. वर्थ इट आहे. ठीक आहे. भूक तेवढी लागली आता काही पण झाले. मिसळची प्राईस आहे, मिसळ आहे सॉरी तर कांदा पोहे 60 रुपयाला आहे पर प्लेट. रस्सा पोहे जसं नॉर्मल तुम्ही पोहे घेतला तर 40 रुपयाला आहे. रस्सा पोहे घेतले तर 60 रुपयाला. मी रस्सा पोहे घेतले. आणि ह्या दोघांनी मिसळ मागवली आहे. सोहम आणि अनिकेत ह्या लोकांनी मिसळ मागवली. तर मिसळ कितीला? 80 रुपयाला मिसळ. 60 रुपयालाच मिसळ आहे, नाही 80 रुपयाला मिसळ आहे. मुड़के ना देखो दिलबरो, दोस्तों याद रखना लड़कियों से दूर रहो. मराठी गाणं बोल ना. लड़कियां मराठी ब्लॉग आहे यार. मराठी गाणी बोल. मुलींपासून गाणं नाही बोल. मराठी का
मित्रांनो लक्षात ठेवा, मुलींपासून लांब राहा. आजच्या युगात मुली हा सर्वात खतरनाक प्राणी प्राणी नाही आहे, पण मुली हा खतरनाक माणूस आहे. मी कट करणार आहे ना. कट करणार आहे मी. म्हणजे मुली म्हणजे फिमेल ऑडियन्स बघेल ना, तर मग त्याच्यासाठी त्यांना लागणार वाटणार आहे. मग तुला काय फिमेल ऑडियन्स जास्त पाहिजे. मित्रांनो नाश्ता केलेला आहे. नाश्ता करून आता आम्ही रूमवर चाललोय सध्या. रूमवरती आराम करून थोडा आम्ही प्राची कोकणला जाणार आहे. तर प्राची कोकण तिथे 8:30 वाजता ओपन झालेलं आहे पहिली गोष्ट. त्यामुळे पण थोडा आराम करून आम्ही निघतो पुढे. चला भेटूया पुढे रूम पुढे डायरेक्ट. हा रूमवरती चालला आम्ही रूमवरती. आम्ही जिथे राहतो तिथे रूमवर चाललोय. ठीक आहे, चला बाय बाय. चला आपण आता रूमवर आलेलो आहे. तर आता थोडं आराम करू, एक अर्धा एक तास आराम करूया आणि आपल्याला आता प्राचीन कोकणला जायचंय. तर आराम करून आपण आता सरळ निघूया प्राचीन कोकणला. चला.